इनपुट आहे ट्रान्सफॉर्मरचं लो मिडियम हाय व्होल्टेज 220 वोल्ट 230 वोल्ट आणि 260 वोल्ट हे तिन्ही आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मरचं इनपुट व्होल्टेज आहे. हे दोन्ही ब्लॅक कुठं कनेक्ट नाही करायचं? नाही ब्लॅक इंटरनली कनेक्टेडच आहे. ठीक. फक्त हे दोन्ही शॉर्ट रेड आहे. हां ते रेड पैकी रेड आहे ते 1 2 3 पैकी कुठेही लावू शकतो आपण. लावू शकतो. हां हे शॉर्ट करून द्यायचे नाही. त्यानंतर हे हाय व्होल्टेज DC TP1 आहे. हां 150 वोल्टपर्यंत येत आहे. त्यानंतर हा TP2 आहे तो पुश पुल ॲम्प्लिफायरचा आउटपुट CRO वर बघू शकता. हे आता आपण CRO वरती बघतोय ते. हां आणि TP3 सुद्धा TP3 पण CRO वरती बघू शकतो वेवफॉर्म. त्यानंतर प्लस मायनस 12 वोल्टचे हे आउटपुट आहे. 3.3 वोल्ट आणि 5 वोल्टचं आउटपुट आपण लोड रेग्युलेशन म्हणून काढून दिलेलं. आणि ॲमीटरचं यूज जेव्हा लोड कनेक्ट कराल त्यावेळी मिली ॲमीटर आहे का? नाही एम्पियर ॲम्पियरच आहे का? 5 ज्यावेळी लोड कनेक्ट कराल किंवा व्हॅरी करत जाल त्याप्रमाणे तो करंट वाढत गेलेला दिसेल. एक कनेक्शन करून बघायचं का? हा आता 5 वोल्टचा सप्लाय कनेक्ट केला. आता मी 10 ओमचा लोड कनेक्ट करतो तर 0.5 करंट दाखवतो आणि लोड रेग्युलेशन म्हणून हा कॉन्स्टंटच राहतो. म्हणजे लोड जरी व्हॅरी केला तरी SMPSचं असं ॲप्लिकेशन आहे ना आउटपुट व्होल्टेज रेग्युलेटेड केलेलं असतं. तेवढं त्याला इनपुट बूस्ट करायचं. आता पुन्हा मी लोड व्हॅरी करतो. म्हणजे 10 पॅरलल जोडले का आपण? हां 10 पॅरलल जोडले. ठीक आहे. म्हणजे लोड तर 1 एम्पियरला हा 5 वोल्ट 4.9 म्हणजे लोड रेग्युलेशन पण मिळते आपल्याला. 0.1 नी व्होल्टेज कमी झालं. ओके डन.